साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। पालिका आयुक्तांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या मोठ्या मूर्तीचं विसर्जन तुळजापूर रोड येथील दगडखाणीत करताना ते दिसून आले। अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर शुक्रवारी पालिका प्रशासनाकडून तुळजापूर रोड येथील दगडखाणीत बाप्पाच्या मूर्तीच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती। सकाळी पालिका आयुक्त पी शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, नगर अभियंता संदीप कारंजे, SA अवताडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत संकलित केलेल्या बाप्पाच्या मूर्तीची विधिवत आरती करण्यात आली। दरम्यान विधिवत बाप्पाची पूजा झाल्यानंतर पालिका आयुक्त पी शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, उपायुक्त मच्छिंद्र घोलप आदींनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाला क्रेनच्या सहाय्याने दगडखाणीत उतरून बाप्पाची मूर्ती विसर्जित करतानाचं चित्र पाहायला मिळाले। पर्यावरणपूरक गणेशोत्सव शहरात साजरा झाला पाहिजे याकरिता पालिका प्रशासनाकडून योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील मोठ्या मूर्त्या पालिका प्रशासनाकडे सुपूर्द कराव्यात असं आवाहन पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी यावेळी केलं। प्रशासन मिळून पूर्ण मिरवणूक मार्ग आणि 12 ठिकाणी कुत्रेकुंडाचं आम्ही नियोजन केलेले। तसेच तुळजापूर नाकामध्ये जो कदानी ठिकाणी पण मोठ्या प्रमाणे 2 क्रेन उपलब्ध केला। त्या माध्यमातून जो मोठा गणपती या माध्यमातून आम्ही विसर्जन करण्यासाठी नियोजन ठेवलेले। तसेच संध्याकाळी जवळपास 8-9 वाजतापर्यंत आमचं संकलन केंद्र सुरू असणार। तोपर्यंत लोकांना विनंती आहे, घरच्या घरा विसर्जन करा, तिकडे शक्य नसेल तर आपण संकलन केंद्रामध्ये 9 वाजतापर्यंत आणून द्यावा असं माझी विनंती आहे। तसेच आणि मोठा गणपती असेल तर तो सर्व आम्ही क्रेनच्या व्यवस्था इकडे केलेले। इथपर्यंत तुळजापूर नाकापर्यंत आला असेल तर त्यांच्या चांगला होतील, त्यांना आम्ही विनंती करतो। तसेच ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून तो गणेशाचा रवाना करून इकडे विसर्जन करायची तयारी केली। सकाळपासून 1550 पोलीस कर्मचाऱ्यांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। तसेच साध्या वेशातील पोलीस कर्मचारी महत्त्वाच्या ठिकाणी तैनात असणार आहेत। शहराची शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी दिली। आपण प्रत्येक घरी प्रत्येक मंडळातर्फे आपण करत आहोत। या ठिकाणी महानगरपालिकेकडून देखील गणपती बाप्पाच्या संकलनासाठी संकलन केंद्र जवळपास 99 ठिकाणी तयार केलेली आहेत। तर आमच्या पोलीस प्रशासनामार्फत हीच विनंती राहील की आपण जास्तीत जास्त आपल्या घरगुती मूर्ती असतील किंवा सार्वजनिक गणपतीच्या मूर्ती असतील किंवा स्वतंत्र मिरवणुका असणाऱ्या मूर्ती असतील तर आपण तिथल्या तिथे विसर्जन करून ह्या मूर्ती संकलन केंद्राच्या ठिकाणी आपण जमा कराव्यात। त्यांचं ट्रान्सपोर्टेशन महानगरपालिकेमार्फत इथं दगडखाणीपर्यंत होईल आणि इथं अगदी विधिवत त्याचं विसर्जन केलं जाईल। याच्याबाबत तिळमात्री शंका कोणी मनात आणू नये, कारण बाप्पा जसे आपले तसे आमचेही आहेत, त्यामुळे त्यांचं देखील तेवढ्याच भक्तिभावाने या ठिकाणी विसर्जन केलं जाईल। फक्त आपलं सोलापूर शहर स्मार्ट सोलापूर म्हणून उदयाला येत आहे, त्या अनुषंगाने काही पर्यावरणपूरक उपलब्धी आपल्याला या ठिकाणी अंगीकारणं गरजेचं आहे आणि जे आपल्याला सर्वांनाच गरजेचं आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये प्रशासनाला सहकार्य करावं आणि आपल्या मूर्ती जास्तीत जास्त संकलन केंद्रावर द्याव्यात। ज्यांना शक्य असेल, ज्यांच्या मोठी मूर्ती असतील त्यांनी दगडखाणीपर्यंत त्या वाहतूक कराव्यात, कारण 10 दिवस ज्या बाप्पाला आपण इतक्या लाडाने कौतुकाने जपलेलं आहोत, विसर्जनाच्या वेळेला विनाकारण त्याच्यामध्ये काही वाद घालणं किंवा ऑब्जेक्शन घेणं हे आपल्यालाही योग्य वाटत नाही। तर सर्व सोलापूर शहरवासियांना हीच विनंती आहे की प्रशासनाला सहकार्य करावं। पोलीस बंदोबस्त जवळपास 2000 अधिकारी आणि अंमलदार यांचा बंदोबस्त आपण लावलेला आहे शांततामय वातावरणामध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन होण्यासाठी। जवळपास 14 विसर्जन ठिकाणं आपण ठरवून दिलेली आहेत, तर त्या विसर्जन ठिकाणी देखील आपण जाऊ शकता। फक्त कोणीही घरगुती गणपती जे आहेत ते शक्यतो संकलन केंद्रावर संकलित करावं, त्यांनी कोणी दगडी खाणीपर्यंत येऊ नये, कारण दगडी खाणीच्या इथे मोठ्या मंडळाच्या मोठ्या मूर्ती
येतील किंवा मग महानगरपालिकेच्या संकलित केलेल्या मूर्ती त्यांच्या वाहनातून इथंपर्यंत येतील. तर शक्यतो घरगुती गणपती संकलन केंद्रावरच संकलित करावेत किंवा ज्या विहिरी वगैरे विसर्जनासाठी सांगितलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण विसर्जन करावं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अनंत चतुर्दशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. दरम्यान पालिका आयुक्तांनी केलेल्या आवाहनाला विसर्जनाच्या दिवशी सार्वजनिक मंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दगडखाणीवर पाहावयास मिळाले. यावेळी कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून जीवरक्षकासह पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.